बातमी आपण पाहूयात। पंढरपूर कॉरिडॉरचा मार्ग अखेर मोकळा झालाय। पंढरपूर येथील विशेष पुनर्वसन धोरणाला मंजुरी देण्यात आली। मुख्यमंत्र्यांच्या वतीने प्रकल्प बाधितांसाठी आता विशेष पॅकेजची घोषणा करण्यात आली। जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगरविकास विभागाकडे धोरण सादर केले जात आहे। तर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर आणि वाणिज्य संकुल आराखड्यातील 3993 कोटी 90 लाख रुपयांच्या विकास कामांना गती मिळणार आहे। पंढरपूरचे धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व, वारकरी भाविकांची संख्या, स्थानिक परिस्थिती, प्रकल्पाची तातडीची गरज लक्षात घेता विचारात घेता विशेष पुनर्वसन धोरण आता राबवलं जाणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार प्रकल्प बाधितांसाठी आता विशेष पॅकेजची घोषणा देखील करण्यात आलेली आहे। तर या सूचनेला अनुसरून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नगर विकास विभागाकडे धोरण सादर करण्यात आलं असल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली।